नमस्कार. इकडे मी कुकरच्या भांड्यामध्ये 7-8 लाल भोपळ्याचे तुकडे, पाव वाटी मुगाची डाळ हे मी स्वच्छ धुवून घेते. इकडे मी डाळ आणि भोपळा स्वच्छ धुवून घेतला आहे. त्यामध्ये 1 कपभर पाणी घालून ते ह्या कुकरमध्ये ठेवते. झाकण लावून गॅसवर ठेवून 2-3 शिट्ट्या करून घेते. इकडे आपला कुकर गार झाला आहे. त्याचं झाकण काढून हे डाळ आणि भोपळा छान शिजला आहे. एका परातीत पिठाची चाळण ठेवून त्यामध्ये 1 कपभर गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारी पीठ, पाव कप तांदळाचं पीठ, 2 चमचे बेसन हे छान चाळून घेऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ, हिंग, हळद, 2 चमचे तेल, तयार केलेले वाटण, डाळ आणि भोपळा शिजवून घेतलेला तो मिक्स करूया. हे थोडं गरम आहे. गार झाल्यानंतर हे हाताने थोडं मळून घेऊ. हे पीठ बऱ्यापैकी गार झालं आहे. ते आता छान मळून घेऊ. गरज असल्यास पाणी वापरू, अन्यथा पाणी वापरू नये. डाळ आणि भोपळ्यामध्ये पाणी असल्या कारणाने ते पातळ होऊ शकतं. हे थोडं सैलसर व्हावं याकरता मी थोडंसं अगदी थोडं पाणी वापरते. याप्रमाणे हा छानसर असा गोळा मळून हे पहा. यावर झाकण ठेवून 10 मिनिटासाठी बाजूला ठेवू. इकडे मी तूर डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतली. ती ह्या कुकरमध्ये घालते. त्यामध्ये थोडं पाणी घालूया. हिंग, हळद, तूप, झाकण बंद करून मध्यम आचेवर ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेऊ. इकडे आपली डाळ छान शिजली आहे. तिला आता फोडणी देऊन घेऊ. गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घालते. तेल तापले की मोहरी, मोहरी तडतडली की जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीचे तुकडे, लसूण, थोडी कोथिंबीर,
शिजवलेली डाळ, कुकर धुवून 1 कपभर गरम पाणी, घट्टसर अशी ही डाळ आपली तयार आहे. तिला एक उकळी येऊ देऊया. चवीनुसार मीठ, ही डाळ आपली तयार आहे. गॅस बंद करूया. तयार केलेल्या पिठाचे आपण गोळे तयार करूया. याप्रमाणे छोटे छोटे गोळे तयार करून थापून घेऊ. इकडे मी पोळपाटावर बटर पेपर ठेवून त्यावर थोडासा पाण्याचा हात लावला. तयार केलेला गोळा त्यावर थापून घेऊ. याप्रमाणे धपाटे थापून गरम तव्यावर खमंग असे लालसर भाजून घेऊ. गॅसवर तवा ठेवून तो गरम झाला आहे त्यावर थोडंसं तेल शिंपडूया, जेणेकरून तव्याला धपाटे चिटकणार नाही. थापून घेतलेले धपाटे आपण तव्यावर घालूया. याच्या कडेने तेल सोडूया. बारीक मोठा गॅस करून ते खमंग असे भाजून घेऊ. पुन्हा तेल सोडूया. हे खमंग असे धपाटे आपले तयार आहे. मी बाकीचे बनवून घेते, नंतर ताटात वाढूया. सर्व धपाटे तयार आहेत. आता मी वाढते.